Okay. Today we discuss about the next article, and that is nothing but the enthalpy of phase transition in the topic thermodynamics. Okay. Enthalpy of phase transition. What is the meaning of the phase transition? That one is nothing but the change in their phase. It is nothing but the state. For example, you know very well there are the three types of the states. First one is the solid state, liquid state, and third one is the vapor state. Okay, that one is nothing but, suppose for example, when you can consider here, if the solid may be converted to the liquid, okay, liquid converted to the gaseous state, yeah, you can say vapor state. Again, you know very well that is the gas can be converted to liquid also. Okay, liquid can be converted to solid also. ठीक आहे. आता हे आपल्याला एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन, एन्थाल्पी म्हणजे आपल्याला माहिती आहे इट इज नथिंग बट द डेल्टा एच. ओके, अँड यू नो व्हेरी वेल द डेल्टा एच विच कॅन बी कॅरिड आउट बाय H2 minus H1. एन्थाल्पी ॲट फायनल स्टेट मायनस एन्थाल्पी ऑफ इनिशियल स्टेट. म्हणजेच इथं डेल्टा एच कसा कॅल्क्युलेट करायचा, तर कधी लक्षात घ्या, दॅट इज द समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट्स मायनस समेशन ऑफ enthalpies of reactants. So this one, it is the formula for the calculation of change in enthalpy delta H. Okay, मग आता आपल्याला डेल्टा एच कॅल्क्युलेट करायचं आहे फेज ट्रान्झिशन मध्ये. आता इथं आपल्याला देताना त्यांनी 5 टाइप्सचे फेज ट्रान्झिशनचे एन्थाल्पीज दिलेले आहेत. विच आर दॅट वन. फर्स्ट वन द एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आता हे लिहिताना कसं लिहिलंय बघा, पहिल्यांदा इथं लिहिलंय चेंज डेल्टा, इथं FUS म्हणजे फ्युजन आणि H. ओके, वाचताना कसं वाचायचं, चेंज इन एन्थाल्पी फॉर फ्युजन. मी काय म्हटलं लक्षात घ्या, चेंज इन एन्थाल्पी फॉर फ्युजन. इट इज ऑल्सो कॉल्ड द फ्युजन एन्थाल्पी. सेकंड वन एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. इट इज द चेंज इन एन्थाल्पी फॉर फ्रीजिंग, फ्रीजिंग एन्थाल्पी. थर्ड वन एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, चेंज इन एन्थाल्पी फॉर वेपरायझेशन. इट इज ऑल्सो वेपरायझेशन एन्थाल्पी. Enthalpy of condensation, change in enthalpy for condensation. It is also called as condensation enthalpy. Enthalpy of sublimation, change in enthalpy for sublimation. It is also called as sublimation enthalpy. So these are the 5 types of enthalpies. Okay, and you know very well enthalpy is nothing but the delta H. If you can consider the change in enthalpy for fusion reaction. आता आपल्याला एक माहिती आहे बाळांनो, when the solid can be converted to liquid, at the time what happens here, you can supply the some amount of heat to that solid. म्हणजे याला तुम्ही जर हीट दिली तरच काय होणार आहे, लिक्विड होणार आहे. आणि सॉलिडचं कन्व्हर्जन ज्यावेळेस आपण लिक्विडला करतो का नाही, त्याच वेळेस त्याला आपण काय म्हणतो, तर इट इज नथिंग बट द फ्युजन ऑफ सॉलिड, या यू कॅन से मेल्टिंग ऑफ दॅट सॉलिड. करेक्ट. म्हणजे इथं सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडला करत असताना जो चेंज इन एन्थाल्पी येईल त्याला म्हणायचं फ्युजन एन्थाल्पी. डेफिनेशन आपण अजून क्लिअर करणार आहे, सी 1 by 1. खूप सोपा आर्टिकल आहे. ओके, आता लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसला करायचं आहे, म्हणजेच कशाला, वेपर स्टेटला. जर का लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसला होतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, वेपरायझेशन. लक्ष देत आहे, वेपरायझेशन. आणि लिक्विड कॅन बी कन्व्हर्टेड टू द गॅस बाय द ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट. इट इज ऑल्सो चेंज इन एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ह्या दोन्ही एन्थाल्पीज पॉझिटिव्ह असणार आहेत का, तर देर इज द ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट. सॉलिड कॅन बी ऍब्सॉर्ब द हीट, कन्व्हर्टेड टू लिक्विड. लिक्विड कॅन बी ऍब्सॉर्ब द हीट, कन्व्हर्टेड टू गॅस. म्हणजे इथं एक लक्षात आलं पाहिजे, फ्युजन एन्थाल्पी अँड दिस वेपरायझेशन एन्थाल्पी दे आर ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून मी इथं पॉझिटिव्ह सांगितलं. आलं लक्षात, सी 1 by 1. आता गॅस कॅन बी कन्व्हर्टेड टू लिक्विड. When the gas can be converted to liquid, at the time that phenomenon is called as condensation. And you know very well, from gaseous state, yeah, from vapor state, when you can remove the some amount of heat, then and then only it can be converted to the liquid. त्यालाच आपण कंडेन्सेशन म्हणतो. म्हणजे याच्यामधली जर तुम्ही हीट काढून घेताय तर एक्झोथर्मिक रिएक्शन आली, इथला मात्र डेल्टा एच कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. पहिला पॉइंट क्लिअर. When liquid can be converted to solid, at that time that phenomenon is called as freezing, and therefore that is the freezing enthalpy. Again, you know very well, from the liquid state, when you can remove the some amount of heat and it can be converted to the solid, there is the evolution of heat
it is the minus delta H, that is nothing but the exothermic reaction. That is nothing but the enthalpy of freezing and enthalpy of condensation. These two enthalpies are always negative. That is the negative sign for delta H. Okay. And what is the sublimation? Sublimation is also very simple. When solid can be converted to the gaseous state. लक्ष देता है? ओके. सबलिमेशन ची डेफिनेशन याच्या अगोदर तुम्ही शिकलेला आहे. सबलिमेशन इज अ प्रोसेस इन विच सॉलिड कॅन बी डायरेक्टली कन्वर्टेड टू गॅस. आपण इथं आणि डिटेल मध्ये घेऊया. ऍट दॅट टाइम दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज सबलिमेशन. And when you can consider the solid can be converted to gas, at that time you know very well there is the absorption of heat, and that is the delta H is equal to positive. It is always positive enthalpy. Delta H can be having the plus sign. That is nothing but the enthalpy of fusion, enthalpy of freezing, enthalpy of fusion, enthalpy of vaporization, and enthalpy of sublimation. These three enthalpies which can be having the positive sign. And enthalpy of freezing and enthalpy of condensation, they can be having the negative sign. Okay. आता हेच आपल्याला डिटेल मध्ये शिकायचं आहे. So see one by one. What is the first state? That one is nothing but the enthalpy of fusion. आपल्याला आता पहिली डेफिनेशन घ्यायची आहे. एक डेफिनेशन समजली ना की तुम्हाला चारही बाकीच्या डेफिनेशन्स क्लिअर होणार आहेत. काही काळजी करू नका. एक 5 मिनिटाचं फक्त समजून घ्यायचं आपल्याला. फक्त याच्याशी रिलेटेड सीईटीला कसा प्रश्न येईल सोपा असतो. फक्त आपल्याला फटकन सोडवता आला पाहिजे. सी फर्स्ट वन. आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन. See first one, what is the fusion? Fusion is nothing but the solid can be converted to the liquid. It is a process in which solid converted to liquid. आता डेफिनेशन करताना कधी काय करायचं सांगतो. हे बघा, आपल्याला फ्युजन एन्थाल्पी घ्यायचं आहे. सॉलिडचं कन्व्हर्जन आपण कशाला करतो? लिक्विडला. पण किती सॉलिड घ्यायचं? त्याचं किती लिक्विड तयार होईल? लक्षात येत आहे? तर कधीही का नाही या डेफिनेशनसाठी घेताना सॉलिडचा किती घ्यायचा? 1 मोल घ्यायचा. ज्याचं कन्व्हर्जन तुम्ही करताय. म्हणजे when you can consider what is the enthalpy of fusion, see one by one. पहिली डेफिनेशन क्लिअर करूया. When 1 mole of any solid, फ्युजन घ्यायचं आहे, लक्षात घ्या. When 1 mole of any solid is converted to its liquid state. लक्षात येईल. When 1 mole of any solid is converted to its liquid state, फक्त पुढे काय जोडायचं? At a constant temperature and pressure. What I say? When 1 mole of any solid converted to its liquid state at a constant temperature and pressure, at that time the change in enthalpy can be carried out. That change in enthalpy is called as enthalpy of fusion. Again repeat definition. Enthalpy of fusion is defined as when 1 mole of a solid converted to its liquid state at a constant temperature and pressure, at that time change in enthalpy is carried out. It is called as enthalpy of fusion. For example घेऊया. आता जरा थोडं लक्ष द्या बघा. आता इथं लक्षात घ्या. आता आपण केमिकली क्लिअर करूया. Suppose for example you know very well water. Water can be having the solid physical state. Okay, that is nothing but the ice. आपण इथं बर्फाचं एक्झाम्पल घेतलं. लक्षात घ्या. When this solid water converted to liquid water, it is nothing but the water. असं आपण म्हणूया. म्हणजे आईस कन्वर्टेड टू वॉटर. फक्त आपण लिहिताना फिजिकल स्टेट आहे म्हणून आपण असं लिहिलं सॉलिड वॉटर कन्वर्टेड टू इट्स लिक्विड वॉटर. ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर? सी फर्स्ट वन. इफ द टोटल एन्थाल्पी ऑफ दिस वन रिएक्टंट इज द H1, total enthalpy of product is the H2. You know very well that is the delta H is equal to H2 minus H1. लक्षात येतंय? आता आपल्याला काय करायचंय समजून चला. आपल्याला याची गरज नाही. या H1 H2 च्या व्हॅल्यूची गरज नाहीये. काय डेल्टा H आहे तर आपल्याला पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज द डेल्टा H. तर डेल्टा आता सॉलिडचं लिक्विड झालं म्हणजे साहजिकच काय होणार? ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट. म्हणजे इथं पॉझिटिव्ह साइन येणार आहे प्लस. आणि याच्यासाठी किती लागते हीट? तर इट इज ऍट अबाउट 6 किलो जूल पर मोल. लक्षात घ्या. म्हणजे when you can consider 1 mole of a solid water converted to its liquid state, at that time again I can repeat 1 mole of a solid water converted to its liquid state, at that time 6 kilojoule heat is absorbed. आता मला एक सांगा 1 mole of solid water आणि आपल्याला माहिती आहे 1 mole is equal to how many grams? 18 grams of water.
बरोबर आहे, कारण वॉटरचा मोलिक्युलर मास बाळांनो किती आहे 18 आहे. 18 ग्रॅम इज इक्वल टू 1 मोल येणार आहे. म्हणजे व्हेन यू कॅन टेक द 18 ग्रॅम ऑफ आईस which can be converted to liquid state, and you know very well the fusion point या melting point for water it is at 0 degree Celsius, you know very well. okay, म्हणजे हे माहिती आहे तुम्हाला, म्हणून काही एवढं टेन्शन नाही. म्हणजे when 18 gram of water converted to its liquid state at that time how much energy is absorbed? 6 kilojoule energy is absorbed, 6 kilojoule heat is absorbed, and that one is called as enthalpy of fusion. म्हणजे हेच लिहिताना आपण असं लिहू शकतोय की change in enthalpy for fusion for this reaction is 6 kilojoule per mole. 6 kilojoule per mole आली का एका मोलला. म्हणजे डेफिनिशन करताना एकच व्यवस्थित समजून घ्या, बाकीच्या 4 एका 5 मिनिटाचं काम आहे. परत एकदा लक्षात घ्या, इट इज नथिंग बट द फ्युजन एन्थाल्पी या एन्थाल्पी ऑफ फ्युजन इज डिफाइंड as change in enthalpy when 1 mole of a solid substance, 1 mole हा शब्द महत्वाचा आहे, 1 mole of a solid substance converted to its liquid state at constant temperature and pressure. Is that clear? That one is called as the enthalpy of fusion. लक्षात येतंय? आता आपल्याला इथं CET ला कसं येईल? आता एक साधा सिंपल क्वेश्चन आहे. सपोज फॉर एक्झाम्पल when you have given what I say 1.8 gram of water which can be converted to its liquid state. बघा लक्षात घ्या, तुम्हाला काय केलं जातं, ही व्हॅल्यू दिली जाते. चेंज इन एन्थाल्पी फॉर फ्युजन ऑफ फॉर वॉटर इथं आपण म्हणूया. ओके, फॉर वॉटर 6 किलोजूल पर मोल. आता ही तुम्हाला दिलेलं आहे. आता समजून चला, तुम्हाला विचारलं व्हॉट इज द चेंज इन एन्थाल्पी व्हेन 1.8 ग्रॅम ऑफ सॉलिड वॉटर कन्वर्टेड टू लिक्विड वॉटर. आता जर इथं 1.8 आहे, आपल्याला माहिती आहे 6 किलोजूल पर मोल आहे, म्हणजे 18 ग्रॅमला बाळांनो किती लागलं आपल्याला, तर 6 किलोजूल लागला. झालं, संपलं. काय कॅल्क्युलेशन करायची गरज आहे, 1.8 ग्रॅमला किती लागणार आहे, तर इट इज नथिंग बट द 0.6 किलोजूल. काय कॅल्क्युलेशन करायची गरज आहे, हा डेसिमल पॉईंट इकडे घ्या, हा डेसिमल पॉईंट इकडे घ्या. म्हणजेच थोडक्यात 18 ग्रॅम म्हणजे डेफिनेशन जर तुम्हाला माहिती आहे ही व्हॅल्यू जर दिलेली असेल ना, तर तुम्हाला काही विचारू. आता फॉर एक्झाम्पल सपोज इन्स्टेड ऑफ दिस वन व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट दिस इज द 3 सपोज फॉर एक्झाम्पल 72 ग्रॅम असं आपण घेऊया. 72 ग्रॅम सॉलिड वॉटर कन्वर्टेड टू लिक्विड स्टेट. व्हॉट इज द चेंज इन एन्थाल्पी, आणि हे तुम्हाला दिलेली व्हॅल्यू आहे. आता आपल्याला माहिती आहे 6 किलोजूल पर मोल आहे, म्हणजे 18 ग्रॅमला किती आहे, तर 6 किलोजूल आहे. 72 ग्रॅमला बाळांनो किती येणार मला सांगा, साहजिकच काय येणार आहे, मल्टिप्लाइड बाय 4 24 किलोजूल. म्हणजे सीईटीला जरी किंवा एमसीक्यूला आपल्याला बोर्डाला जरी एकदा सोपा प्रश्न आला का नाही, तर आपल्याला ते जमलं पाहिजे. लक्षात येत आहे? म्हणजे परत एकदा क्लिअर करा, ही डेफिनेशन क्लिअर करा, बाकीचे एकदम सोपे आहेत. व्हॉट इज द चेंज इन एन्थाल्पी ऑफ फ्युजन, या एन्थाल्पी ऑफ फ्युजन इट इज द चेंज इन एन्थाल्पी when 1 mole of solid substance converted to its liquid state at constant temperature and pressure. At that time it is called as the enthalpy of fusion. Okay, the number next one, enthalpy of freezing. आता freezing म्हणलं की आपल्याला काय करायला लागेल मला सांगा बरं. फ्रीजिंग इज नथिंग बट द कंडिशन इन विच लिक्विड कॅन बी कन्वर्टेड टू सॉलिड. उलट करायचं फक्त. आता बघा डेफिनेशन आता मी काय जास्त सांगत बसणार, आता लक्षात येईल. लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडला करायचं, त्याला काय म्हणायचं, फ्रीजिंग. दॅट इज नथिंग बट व्हेन द लिक्विड वॉटर कन्वर्टेड टू सॉलिड वॉटर. बरोबर आहे. समर सीझन मध्ये आपण नाही का फ्रीज मध्ये बर्फ तयार करतो, पाण्याची बॉटल ठेवतो, त्याचं बर्फ तयार करतो. मग त्यावेळेस मला सांगा पाण्यामधून हीट काय केली जाते, बाहेर काढून घेतली जाते. करेक्ट. म्हणजे साहजिकच लिक्विड कॅन बी कन्वर्टेड टू सॉलिड ॲट दॅट टाइम, दॅट वन इज कॉल्ड द फ्रीजिंग. ओके, अँड ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर, आपण सॉलिडचं लिक्विड घेतलं पाहिजे. तर हे मी परत लिहितो म्हणजे तुम्हाला आणखीन टेन्शन नको. बघा हे आपण लिहिताना असं लिहिलं होतं, सॉलिडचं लिक्विड लिहिलं होतं, बरोबर आहे, 1 मोल. आता हीच रिएक्शन उलटी करूया आपण. काय येईल, लिक्विड वॉटर कन्वर्टेड टू सॉलिड वॉटर. ओके, what is the change in enthalpy, liquid converted to solid, it is called as the freezing condition. म्हणजे चेंज इन एन्थाल्पी फॉर फ्रीजिंग. आता जर का हे रिव्हर्स केलंय तर याचं पण साइन काय होईल, रिव्हर्स. म्हणजेच किती येणार, -6 किलोजूल पर मोल. आता डोक्यात आलं का, बघा काही अवघड नाहीये. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर सपोज फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द फ्रीजिंग एन्थाल्पी, तर परत एकदा इट इज द चेंज इन एन्थाल्पी. ओके, चेंज इन एन्थाल्पी व्हेन
1 mole of liquid substance. 1 mole हा शब्द पाहिजे, त्याशिवाय मार्क्स मिळत नाही. It is the change in enthalpy when 1 mole of liquid substance converted to its solid state. Converted to its solid state at a constant temperature and pressure. It is called as the enthalpy of freezing. आलं लक्षात? आणि मग सिमिलर आहे, जर 18 ग्रॅमला -6 आहे तर 1.8 ला किती येणार? -0.6. लक्षात येतंय का बघा? 72 ला किती येणार? -24. चेंज इन एन्थाल्पी. इज दॅट क्लिअर? सो धिस वन इट इज द एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. काही अवघड नाहीये. ठीक आहे. नंबर नेक्स्ट वन, अँड दॅट इज नथिंग बट द एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. सी हियर, व्हॉट इज द एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन? आता व्हेपरायझेशन म्हटलं की आपल्याला माहिती आहे काय करणार आपण? लिक्विड कन्व्हर्टेड टू इट्स व्हेपर स्टेट, या गॅसियस स्टेट. आता एक सांगा, हे बघा समजून चला. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. वॉटर एकदम सोपं आहे म्हणून घेऊया. H2O लिक्विड कन्व्हर्टेड टू इट्स H2O व्हेपर स्टेट, गॅसियस स्टेट. आपल्याला माहिती आहे ना, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसला होत असताना चेंज इन एन्थाल्पी जे असणार त्याला आपण काय म्हणतोय? व्हेपरायझेशन एन्थाल्पी, या एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. ओके, अँड इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. संपलं का? लक्षात आलं? मग काय अरे अवघड आहे बाळांनो डेफिनेशन, मला सांगा ना. व्हॉट इज द एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन? इट इज द चेंज इन एन्थाल्पी व्हेन 1 मोल ऑफ लिक्विड कन्व्हर्टेड टू इट्स व्हेपर स्टेट, या गॅसियस स्टेट at a constant temperature and pressure. That one is called as the enthalpy of vaporization. So see first one, when 1 mole of liquid water converted to its vapor state, at that time what is the vaporization enthalpy? It is equal to plus, what I say, it is equal to plus 40 kilojoule. लक्षात घ्या, 40 kilojoule per mole. पण टेम्परेचर महत्वाचा, at 100 degree Celsius. बघा लक्षात घ्या. Change in enthalpy for vaporization is equal to plus 44 kilojoule per mole. पण टेम्परेचर महत्वाचा आहे, at 25 degree Celsius. Okay, and it is equal to plus 45 kilojoule per mole but at 0 degree Celsius. मग तुमच्या मनात काय प्रश्न येईल की सर ह्या सगळ्या व्हॅल्यूज पाठ करायच्या का? काही गरज नाही. पण एक आहे, आपल्याला एक लक्षात राहिलं पाहिजे, व्हेपरायझेशन एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हा पहिला पॉइंट. आता सेकंड पॉइंट, सी फर्स्ट वन, इफ द टेम्परेचर इज 0 degree Celsius, इट इज द 0, म्हणजे 0 degree Celsiusला पाण्याचं व्हेपरायझेशन करायचं आहे. मग साहजिकच तुम्हाला काय करावं लागणार? हीट जास्त द्यावी लागणार आहे, +45. लक्षात येतंय का बघा? इट इज द +44 ॲट किती आहे? 25 degree Celsius. नॉर्मल टेम्परेचर आहे. इट इज नथिंग बट द 44 किलोजूल, थोडीशी कमी झाली. आणि 100 degree Celsius म्हणजे पाणी उकळतंय त्याचं व्हेपरायझेशन करायचं आहे, एकदम कमी झाली. इट इज द +40, म्हणजे दॅट इज नथिंग बट ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस दॅट इज द एनर्जी इन्क्रीजेस. एवढं आपल्याला सोपं आहे. म्हणजे इफ यू कॅन कन्सिडर व्हॉट इज द व्हेपरायझेशन एन्थाल्पी, इट इज चेंज इन एन्थाल्पी when 1 mole of liquid substance converted to its vapor state at constant temperature and pressure. That one is called as the enthalpy of vaporization. आणि मग बाकीचं मगाच्या सारखंच आहे बाळांनो. जर 1 मोल आहे तर 18 ग्रॅम घ्या. 18 ग्रॅमला किती आहे? समजा आपलं तुम्हाला दिलं कुठल्याही डिग्री, त्यांनी एखादी व्हॅल्यू दिली आपल्याला ही, तर बाबा 18 ग्रॅमला +40, 72 ला किती येईल? त्याच्यात चौपट येणार आहे. लक्षात येतंय का बघा? म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला व्हॅल्यू जर दिली असेल आणि तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड एमसीक्यू विचारला तर एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. इज दॅट क्लिअर? नंबर नेक्स्ट वन, अँड दॅट इज नथिंग बट द एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. आता एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन जर करायचं आहे तर काय येणार आहे? कंडेन्सेशन इज नथिंग बट द गॅसेस कॅन बी कन्व्हर्टेड टू लिक्विड, म्हणजे व्हेपर स्टेट, गॅसियस स्टेट कन्व्हर्टेड टू इट्स लिक्विड स्टेट. संपलं काम. आता बघा इथं जरा ऍडजस्ट करतो, समजून घ्या. दिस वन इट इज द H2O gaseous in state which can be converted to its liquid state. Okay, that is nothing but it is the change in enthalpy for. आता इथं काय येणार आहे? कंडेन्सेशन. कुठं फरक पडला कळलं? आता गॅसचं लिक्विड होत असताना ह्या प्लसचं काय येणार मला सांगा? मायनस. संपलं काम. दॅट इज द डेल्टा H इज ऑलवेज निगेटिव्ह. आणि डेफिनेशन काय आहे रे बाळांनो? इट इज द कंडेन्सेशन एन्थाल्पी इज डिफाइन्ड एज, या चेंज इन एन्थाल्पी फॉर कंडेन्सेशन, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन इज डिफाइन्ड ॲज, काय डेफिनेशन? चेंज इन एन्थाल्पी when 1 mole of any gaseous substance converted to its liquid state at constant temperature and pressure, it is called as the enthalpy of condensation.
डोक्यात आलं? म्हणजे इथं जर घेतलं तर 100 डिग्री सेल्सिअसला -40, 25 डिग्री सेल्सिअसला -44, 0 डिग्री सेल्सिअसला -45. ह्या व्हॅल्यूज पाठ करायची गरज नाही. अगदीच वाटलं तुम्हाला समजून चला दुर्दैवाने विचारलं नाही तर तुम्ही -x लिहिलं तरी चालतंय, पण काय तसा प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्हाला फार तर डेफिनेशन विचारतील. डिफाइन एंथैल्पी ऑफ कंडेन्सेशन. मी परत एकदा सांगतो. इट इज द चेंज इन एंथैल्पी व्हेन 1 मोल ऑफ एनी गॅसियस सबस्टन्स, 1 मोल शब्द महत्वाचा आहे, 1 मोल ऑफ एनी गॅसियस सबस्टन्स कन्वर्टेड टू इट्स लिक्विड स्टेट at constant temperature and pressure. At that time it is called the enthalpy of condensation. Is that clear? Okay. Number next one and last one, that is the enthalpy of sublimation. See here. What is the enthalpy of sublimation? You know very well. If according to the definition of sublimation, the given solid can be directly converted to gaseous state. Up to the 11th standard, we can be studied that one, the definition of sublimation, and you know very well. A good example for the sublimation is nothing but the camphor. कापूर आपण घेतो, लक्षात घ्या. कापूर आपण जर असा ठेवला का नाही तर तो कधीच असं त्याचं लिक्विड नाही होत, डायरेक्ट काय होतं, वेपर स्टेट मध्ये कन्वर्जन होतं. दॅट इज कॉल्ड द सब्लिमेशन. फॉर एक्झाम्पल नॅफ्थॅलिन, डांबर गोळीचं एक्झाम्पल घ्या बाळांनो. आपण नाही का कपडे इस्त्री केल्यानंतर कपड्यामध्ये ठेवतो आपण, असं कधी होतं का की डांबर गोळी जरा थोडीशी मेल्ट झाली आणि कपड्याला डाग पडलाय? कधीच नाही. म्हणजे डायरेक्ट त्याचं काय होतं, सब्लिमेशन. सॉलिड कॅन बी डायरेक्टली कन्वर्टेड टू गॅसियस स्टेट. ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड द सब्लिमेशन. सब्लिमेशन साठी सगळ्यात चांगलं केमिस्ट्रीमध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा. इट इज नथिंग बट द अमोनियम क्लोराइड, NH4Cl. NH4Cl it is undergoes sublimation. That is the solid can be converted to direct गॅसियस स्टेट. आणि याच्यासाठी आठवत असेल तर बघा, आपण गेल्या वर्षी क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर पावडर करत असताना हीटिंग इन ड्राय टेस्ट ट्यूबला आपण ही टेस्ट घेतलेली आहे NH4+ साठी, ड्राय टेस्ट फॉर बेसिक रॅडिकल. आठवत आहे? आणि मग त्या टेस्ट ट्यूबच्या आतल्या साईडने नाही का असं धुक्यासारखं जर जमा झालं तर तुम्ही त्याला म्हणता सब्लिमेशन. अँड इन दॅट वन NH4+ ions आर प्रेझेंट. ओके, सो NH4Cl which can be also undergoes sublimation. See one by one. So what is the sublimation? Sublimation ची डेफिनेशन आपल्याला क्लिअर झाली. इट इज नथिंग बट व्हेन सॉलिड कॅन बी डायरेक्टली कन्वर्टेड टू गॅसियस स्टेट. बट इन थर्मोडायनॅमिक्स, आता थर्मोडायनॅमिक्स मध्ये जरा थोडासा विचार करा, तर लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन राईट हिअर दॅट इज द सॉलिड वॉटर, व्हॉट आय से, which can be directly converted to the gaseous water, yeah, that is the vapor state, water vapors. At that time the change in enthalpy is called as sublimation enthalpy. See here, what is the definition for this one? Sublimation enthalpy, yeah, enthalpy of sublimation is defined as मगाच्या सारखंच change in enthalpy when 1 mole of any solid substance converted to its vapor state at constant temperature and pressure. Definition लक्षात येते? पुन्हा एकदा सांगतो. Sublimation enthalpy is defined as change in enthalpy when 1 mole of any solid substance converted to its vapor state at constant temperature and pressure. It is called as the enthalpy of sublimation. Okay, आता याची सब्लिमेशन एंथॅल्पी किती आहे याची व्हॅल्यू मी तुम्हाला नंतर देतो. आता थर्मोडायनॅमिक्स मध्ये गंमत काय होते सांगतो बघा. आपल्याला ही रिएक्शन पाहिजे. आता जरा थोडं लक्ष द्या. समजून चला, मी पहिली रिएक्शन अशी घेतली की सॉलिड वॉटर कन्वर्टेड टू लिक्विड वॉटर. ओके, ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हिअर? इट इज द चेंज इन एंथॅल्पी, सॉलिड टू लिक्विड, फ्युजन एंथॅल्पी. इट इज कॉल्ड एज द फ्युजन एंथॅल्पी. ओके, फ्युजन एंथॅल्पी किती आहे तर मगाशी आपण घेतलं +6 किलो जूल पर मोल. लक्षात आलं? आता नंबर सेकंड रिएक्शन घ्या. इफ दिस लिक्विड वॉटर विच कॅन बी कन्वर्टेड टू गॅसियस वॉटर, वॉटर वेपर्स, लिक्विड कन्वर्टेड टू वेपर, ॲट दॅट टाइम यू कॅन राईट हिअर वेपरायझेशन एंथॅल्पी. बरोबर, ती किती असते तर जनरली +45, 0 डिग्री सेल्सिअसला घेतो ना आपण, +45 किलो जूल पर मोल. आता लक्षात आलं? आता जरा थोडंसं बघा. समजा ह्या दोन रिएक्शनची मी जर का ऍडिशन केली, लक्षात घ्या, दोन रिएक्शनची ऍडिशन केली तर H2O लिक्विडला H2O लिक्विड काय झालं, कॅन्सल. इकडे प्रॉडक्ट आहे, इकडे रिएक्टंट आहे, हे का नाही. ह्या दोन रिएक्शनची आपण ऍडिशन करतोय, म्हणजेच इथं काय येईल तर वॉटर सॉलिड स्टेट आहे, करेक्ट, which can be converted to water gaseous state आहे. आलं? सॉलिड कॅन बी डायरेक्टली कन्वर्टेड टू गॅस. इट इज कॉल्ड एज द सब्लिमेशन. आता इथं काय येईल तर इट इज नथिंग बट द सब्लिमेशन एंथॅल्पी.
आलं का? म्हणजे इथं आपण लिहूया द सब्लिमेशन एन्थाल्पी इज इक्वल टू किती आलं मला सांगा, दोघांचे ऍडिशन होईल, इट इज इक्वल टू प्लस 51 किलो जूल पर मोल प्लस 51 किलो जूल पर मोल. लक्षात येत आहे का बघा? म्हणजे आपण ही व्हॅल्यू लिहिताना काय केलं, तर आतापर्यंत तुम्ही काय शिकलाय, तर सॉलिड कन्व्हर्टेड टू डिरेक्टली गॅसियस स्टेट इट इज कॉल्ड एज अ सब्लिमेशन. पण थर्मोडायनेमिक्स मध्ये आपण काय शिकलो, तर दॅट इज द फ्युजन एन्थाल्पी प्लस वेपरायझेशन एन्थाल्पी ऍट द टाइम इट इज कॉल्ड एज द सब्लिमेशन एन्थाल्पी. आणि म्हणून आपल्याला एक नवीन फॉर्म्युला इथं येतो, इट इज नथिंग बट एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू काय येणार, एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. लक्षात येतंय का बघा? ओके, सो सब्लिमेशन एन्थाल्पी इज नथिंग बट द सम ऑफ फ्युजन एन्थाल्पी अँड वेपरायझेशन एन्थाल्पी ऍट द टाइम इट इज ऑल्सो कॉल्ड एज द एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. इथपर्यंत आयडिया क्लिअर? सो दीज आर द 5 चेंज इन एन्थाल्पीज फॉर फेज ट्रान्झिशन. इथून पुढे आपलं खरं थर्मोडायनामिक्स केमिकल रिएक्शनशी रिलेटेड क्लिअर झालं. इथपर्यंत आयडिया क्लिअर? ओके, थँक्यू व्हेरी मच.